नाही, हायर सेंटरला कुठे पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. अशा सर्व मशिनरी हार्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. काल खड्ड्यांची महासभा देखील झाली, मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी खड्ड्यांवरती आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे, नाराजी व्यक्त केला. कोणी? संजय राऊत. अच्छा, संजय राऊत साहेबांनी. बरं त्यांनी करावं आंदोलन. ते वारंवार माझ्यावर आरोप करतायत, भ्रष्टाचार झाला म्हणते कुंभमेळ्यामध्ये. परवा राजसाहेबही म्हणालेत की या ठिकाणी सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आणलेले आहेत, सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत. मी सगळी माहिती घेतली. मी 50 ठेकेदारांची माहिती घेतली. 50मध्ये फक्त एक ठेकेदार कुणीतरी फक्त गुजरातचा आहे. खरं म्हणजे टेंडर प्रोसेस आहे, देशभरातून कोणी इथे टेंडर भरू शकतं, पण या ठिकाणी फक्त एकच ठेकेदार गुजरातचं आहे आणि ते छोटंसं काम तरी त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून मला असं वाटतं असे निराधार आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आपल्यालाही कल्पना आहे 30-30, 35% बिलो काम या ठिकाणी गेलेले आहेत. महापालिकेमध्ये सगळे टेंडर आपण बघितलं तर 20%, 22%, 25%, फायबर केबलचं काम 42% बिलो गेलेलं आहे. अतिशय ट्रान्सपरन्सी या सगळ्या कामांमध्ये, पूर्ण स्पर्धा या कामामध्ये या ठिकाणी होते. कुणालाही पाठीशी घातल्या जात नाही किंवा कुणाचा ठेकेदार पुढे आणला जात नाही आहे. आणि असं असताना विनाकारण कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे घेत आहेत. मला त्यांनी माहितीच्या आधारावर बोललं पाहिजे. कुठे काही उचलली जीभ लावली टाळ्याला असं न करता आपण पूर्ण माहिती घ्या, ठेकेदारांची नावं घ्या, किती कामं बिलो गेली आहेत, किती टक्के बिलो गेलेली आहेत याची माहिती घ्या आणि मग बोला. पण नाशिकच्या कुंभाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण असं कुंभमेळ्याला बदनाम करू नका. या कुंभमेळ्याबाबत साधू महंतांनी काल नाराजी व्यक्त केली. खास करून कुंभमेळा आयुक्तांविरोधात त्यांची नाराजी आहे की शेखर बैठका देखील घेत नाही, कामही करत. मला वाटतं प्रशासन अतिशय गतीने काम करत आहे, अतिशय वेगाने कामं या ठिकाणी चाललेले आहेत. कुठे उसंत आम्ही या ठिकाणी घेत नाही. त्र्यंबकेश्वरचाही सगळा चेहरामोहरा आम्ही बदलतोय, नवीन घाट त्या ठिकाणी करतोय, सगळ्या रस्ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे करतोय. नाशिक शहरातलं अतिक्रमण काढून आम्ही ठिकाणी सगळं काँक्रिटीकरण करतोय. आणि असं असताना आपण माहिती घेऊनच बोललं पाहिजे. मला असं वाटतंय हा अधिकारी तसा, हा तर अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा. मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचं आहे. त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत. कुठे त्याच्यामध्ये आम्ही हात आकडता घेतलेला नाही. मागच्या वेळेला 1 आणि 2 कोटी आम्ही दिले होते, यावेळेला त्यांनी सांगितलं 5 कोटी पाहिजे. आम्ही 5 कोटी त्यांच्या सगळ्या त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, शौचालय असतील, थांबण्याचं निवाऱ्याचं काम असेल, टेंटचं काम असेल, त्यासाठी आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांना दिलेत. त्यांनी मागितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आमचं काम अतिशय वेगात सुरू आहे. अजून कुंभमेळ्याला 1 वर्ष अवधी आहे आणि काहीच काम नाही. मला वाटतं साधू महंतांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचं काम काय आहे की ज्यावेळेला कुंभमेळा होईल त्यावेळेला सगळ्या व्यवस्था तुमच्या पूर्ण असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आम्ही 1%ही कसर ठेवणार नाही, 1%ही कसर राहणार नाही. कारण मागच्या वेळेला 3,500 कोटी रुपये दिले होते कुंभमेळ्यासाठी, यावेळेला 35,000 कोटी रुपये दिले. त्याच्यावरही आकडा जातो आहे. नवीन कामं येत आहेत. पण या ठिकाणी आम्ही कुठेही हात आकडता घेत नाही. केंद्र सरकार असेल, माननीय मुख्यमंत्री असेल, आमचं सरकार असेल, उपमुख्यमंत्री, कुठेही हात आकडता घेत नाही. पण असं असताना मला वाटतं आपण बोलताना माहिती घेऊनच बोललं पाहिजे.